आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी। काय माझी वाणी मानेल संतांसी चित्तासी बोलिया। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुखान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवांशी आता हृदये आपुले सोपाडून या भले प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अंग संत श्रेष्ठ प्रेममूर्ती श्री नामदेव महाराज यांचा अवघ्या 2 चरणाचा साधा सोपा सरळ आणि दररोज म्हटल्या जाणारा अभंग आहे। विठाला अभंगावरती विस्ताराने चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार। आपल्या गावातले ज्येष्ठ नागरिक तथा सगळ्यांच्या प्रेमाचं व्यक्तिमत्व असणारे गणेशरावजी बाबारावजी नागरे आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रभावती ताई गणेशरावजी नागरे या उभयतांनी 2 धाम यात्रा संपन्न केली। त्यानिमित्त समस्त नागरे परिवार विशेषतः त्यांचे बंधू त्यांचे रामभाऊ बाबारावजी नागरे तथा गणेशदादांचे दोन्ही सुपुत्र उद्धव आणि माधव आणि त्यांचा पुतण्या प्रद्युम्न रामभाऊ नागरे या नागरे परिवाराच्या वतीनं या उभयतांनी केलेल्या तीर्थयात्रेच्या निमित्तानं माऊंद्याचा कार्यक्रम, त्या निमित्तानं कीर्तन सोहळा, त्या निमित्तानं तुम्हा सर्व आप्त स्वकीयांच्या गाठी भेटीचा योग, त्या निमित्तानं प्रेमीजनांना हा स्नेह भोजनाचा सोहळा आणि योगायोगानं या धार्मिक कार्यक्रमामध्ये राजकीय क्षेत्रातली मान्यवर अशी उपस्थिती म्हणून कळमनुरीचे विधानसभा सदस्य आमदार संतोषरावजी बांगर हेही सद्भावना आणि सदिच्छा भेट देऊन या कुटुंबाशी असलेले ऋणानुबंध दाखवून गेले। खरं तर आमदार सध्या खूप बिझी आहे। मला मगाशी म्हटले की 4 कार्यक्रम करून आलो, हा 5वा आहे। एवढी दगदग त्यांच्या मागे आहे। खरं तर आपलं गाव त्यांच्या मतदारसंघात नाहीये। पुढारी लोक स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कोणाच्या मातीला सुद्धा जात नाही। पण आपले आमदार साहेब कसलाही इथून काय मतदान आहे का काय, कुठलाही स्वार्थ नाही, फक्त नागरे परिवार रामभाऊ गणेश दादा यांच्यावरचं असलेलं प्रेम, त्या प्रेमाची पावती म्हणजे त्या तालुक्याचे आमदार या तालुक्यात एवढा वेळ देऊन गेले। आदरणीय बाबाजींचं आशीर्वादपर उपस्थिती आहे, आदरणीय दत्ता महाराजांची आशीर्वादपर उपस्थिती आहे। गावातील परिसरातील आणि या नागरे परिवाराच्या नात्यातली प्रेमातली आपण सर्व मंडळी आहात। आमची सर्व गुणवान मंडळी, मृदंगाचार्य मृदंगरत्न रामकृष्ण महाराज दराडे महाराजांची उपस्थिती आहे। गायनाचार्य संगीत अलंकार राजू महाराज यांची उपस्थिती आहे। भागवताचार्य युवा कीर्तनकार गायनाचार्य अनंता महाराज सांगळे यांची उपस्थिती आहे। आमचे सुरेश महाराज नागरे महाराजांची उपस्थिती आहे। अजून दिगंबर बाबा येत आहेत, विष्णू महाराज, विलास महाराज, सोन्नेकर महाराज,
दिगंबर बाबा आहेत, ते सदाशिव महाराजही येत आहेत, उपस्थित सर्व गुणवान मंडळी आणि आपल्या सगळ्यांनी खरं कौतुक करावं असं काम आपल्या सगळ्यांचे लाडके प्रकाश महाराज तोडगावकर यांनी केलंय. महाराज 3 महिने 10 दिवसामध्ये संबंध नर्मदा परिक्रमा आणि जोडीनं केली. त्यांचा आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. कीर्तनाच्या शेवटी आपण त्यांचा सत्कार करायचाच आहे. कारण अहो इतकं घरापासून इथवर फेटा बांधून चालायचं तर जीवावर यायला लागलं. त्यांनी एवढी तीर्थयात्रा केली. दादांनी सहकुटुंब 2 धाम केलं. हो का? आपल्या संतांची वचन आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. तुमचे हात पाय भरभक्कम आहेत, खिसा व्यवस्थित गरम आहे. सिद्ध शब्दाचा अर्थ तोच आहे, जव हे सकळ सिद्ध आहे. खर्चाला व्यवस्थित पैसा तुमच्या जवळ आहे, शरीर सुदृढ आहे, जीवनात तीर्थयात्रा अवश्य घडली पाहिजे. विठाला तीर्थयात्रेनं 3 प्रकारचं तप होत, कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. तीर्थयात्रेत आपण शरीरानं जातो, कायिक तप झालं. तिथं गेल्यानंतर मुखानं त्या देवतेच्या नावाचा जयघोष करतो, वाचिक तप झालं. आणि तीर्थयात्रेत आपण सगळं विसरून फक्त विचार कशाचा करतो? तीर्थयात्रेचा. मानसिक तप झालं, तनानं, मनानं आणि कायेनं. शब्द कसा आहे? तन, मन, धन नाही, हे धन आम्ही घुसविलंय मध्ये. मने, काया, वाचा असे शब्द आहेत ना. मनानं, कायेनं, वाचेनं. धनाचा काही संबंध नाही, ते आम्हाला लोकांना लुटायचंय म्हणून आम्ही घुसविलंय मध्ये. तन मन धन कर गुरुला अर्पण, तू घे भोपळा हो मोकळा. तनु म्हणून जीवे मावळे म्हणजे तनानं, मनानं, जीवानं. धनाचा काहीही संबंध नाही. तीर्थयात्रा तनानं व्हावी, तीर्थयात्रा मनानं व्हावी आणि तीर्थयात्रा जीवानं व्हावी. विठाला मी पदरचं बोलत नाही, शास्त्रकारांनी बोललंय. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताला पावित्र्य सोन्याच्या अंगठ्या घालण्यानं नाही. माझ्याकडे बघू नका, या लोकांनी दिलेले आहे. मी बनल्यावर हसू लागले, चष्म्यातून बघून हसू लागले. भागवत झालं की लोक करतात, आवडले कोणाला भागवत आवडलं घालतात, कीर्तन आवडलं घालतात. बघा आज कोणाला आवडलं मोकळा आहे. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा. पायाला पवित्र तीर्थयात्रा. हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषण. कंठाचं भूषण सत्य बोलणं अथवा नामचिंतन करणं. पायाचं भूषण तीर्थयात्रा करणं, हाताचं भूषण दान धर्म करणं, हृदयाचं भूषण ब्रह्मनिष्ठा हृदयात धारण करणं. जे जे भेटे भूत ते वाणिजे, या वृत्तीवर हृदय गेलं म्हणजे तुमचा परमार्थ सुजलाम सुफलाम झाला. विठाला तीर्थयात्रेत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. बरं, बऱ्याच वेळेला फक्त तनानं तीर्थयात्रा होते, मन घरीच राहत. मन जर सोबत नसेल तर त्या तीर्थयात्रेला अर्थ राहत नाही. तीर्थ व्रत नेम भावेन सिद्धी वायाची उपाधी करशी जना चित्त नाही
पाहिजे घडल्यानंतर गवळण नाही पहा कशानं काय नुकसान होतं तीर्थयात्रेनं फायदाही होतो आणि तीर्थयात्रेनं नुकसानही होतं नुकसान सांगतो काय होतं करिता तपे काम क्रोध खवळते नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती तीर्थयात्रा केल्यावर अहंकार वाढण्याची शक्यता असते जे भेटल त्याला मी हे केलं मी रामेश्वर केला मी बद्रीनाथ केला मी केदारनाथ केला सांगत सुटलं की अहंकार वाढतो मग हे सांगत बसायचं नाही ह्या कार्यक्रमाचं नाव काय माउंद माउंद शब्दाचा अर्थच आहे मा वद वद म्हणजे बोल आणि मा म्हणजे नाही बोलायचं मी तीर्थयात्रा केल्या हे सांगायचं आता कालपर्यंत दादा तुम्ही सांगितलं आता आज आमच्या तोंडून एकदा सांगून झालं की उद्यापासून तुम्ही सांगायचं मा वद नावच आहे का ह्याचं आम्ही आज सांगून जायचं तुम्हाला मा वद काय होतं आपण केलेला परमार्थ लोकांना सांगितला की आपल्या केलेल्या परमार्थातून जे पुण्य झालेलं आहे त्या पुण्याचा क्षय होतो आपल्या वाचेनं सांगायचं नाही मी किती अभ्यास केला हे मी सांगायचं नाही मी अभ्यास केला हे मी जर सांगू लागलो तर माऊली म्हणतात मी शून्यात गेलो आम्ही जहालो ऐसे जो म्हणे तो काहीची नव्हे मी केलं म्हणून सांगायचं नाही काय गोड ओव्या दिल्यात माऊली आपण दान धर्म केला उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळलं नाही पाहिजे इतक्या सहज झालं पाहिजे दातव्यमिती यद्दानं दीयते न उपकारिणी दोन गोष्टी सांगतो देणाऱ्याच्या डोळ्यात अहंकार नसला पाहिजे घेणाऱ्याच्या डोळ्यात दीनता नसली पाहिजे असा जो व्यवहार होतो त्याला सात्विक दान म्हटलंय घेणाऱ्याच्या डोळ्यात लाचारी नसली पाहिजे आणि देणाऱ्याच्या डोळ्यात अहंकार नसला पाहिजे मी दिलं म्हणून ह्याची छाती फुगली नाही पाहिजे आणि मला मागावं लागलं म्हणून त्याची मान खाली नाही गेली पाहिजे देणारानं सन्मानानं द्यावं आणि घेणारानं हे उजळ माथ्यानं घ्यावं त्या दानाला सात्विक दान म्हणायचं मग हे दान झाकून का ठेवायचं शेवट आपण जर 1000 रुपये दान केले आणि ते जर 2-4 लोकांना सांगितले मी तिथं 1000 दिले बरं का मी तिथं 1000 दिले बरं का गेले चुलीत तुझ्या 1000 गाढवानं शेत खाल्लं पापना पुण्य सांगत बसायचं नाही माऊलींनी फार गोड ओळखली आठे आतुरे आढवी मग आठे ताशिनी हरवी नाना कुलवधू लपवी अविवाई नातरी कृषिवधू आपुले पांघरवी पेरिले तैसे लेखी निपजले दान पुण्य दानाचं पुण्य तीर्थयात्रेचं पुण्य सांगायचं नाही झाकून ठेवायचं लपवायचं कशाप्रमाणे दृष्टांत माऊलींनी दृष्टांत दिले मला सांगा ह्या अंगठ्या माणसं बोटात घालतात कशामुळं अंगठ्या घातल्यानं काही तब्येत ठीक होती का नाही म्हणले अंगठ्या घातल्यापासून मी आजारीच पडलो नाही असं आहे का आयुष्य वाढतंय का लय भूक लागते का काहीच नाही मग घालायचं कशाला फक्त माझ्याकडे आहेत म्हणून लोकांना दाखवायचं प्रदर्शन आहे बघा तुम्ही कीर्तन करणाऱ्याच्या पोटात असू द्या त्याचं हेच हात पुढे होते बसलेल्याच्या पुढे हातात असू द्या पंक्तीत मिरवते बुंदी इकडे विष्णू बोला वरण वरण इकडे बाबाला काही नाही हे दाखवायचं माऊली म्हणतात एरवी अंगठ्या दाखवणारा माणूस मध्यरात्री 12-12:30 चांगल्या आडरानामध्ये 12 करोड तडाख्यात सापडला आता तिथं चोरांनो दोघं इकडून या तिथं बोटातली अंगठी कोटात घाली नाही तर फेट्यात घाली जमलं तर बुटात घाली पण अंगठी दाखवणार चोरांच्या तावडीत सापडलेला श्रीमंत माणूस आपली श्रीमंती जसं झाकण्याचा प्रयत्न करतो तसं आपलं दान धर्माचं पुण्य आपण झाकण्याचा प्रयत्न केला दुसरा दृष्टांत नाना कुलवधू लपवी जुन्या काळातला दृष्टांत कुलवान घराण्यातली सून असावी
आणि तिला मंदिराच्या समोरून 4 शहाणे माणसं बसलेत, त्यांच्या समोरून जायचं असू दे, सावरलेलाच पदर ती पुन्हा सावरायची. होता का नाही जुन्या काळात? जुना काळ मुद्दा म्हटलं मी. सावरलेलाच पदर ती सावरायची. अंग आपलं सगळं झाकून व्यवस्थित. अहो त्याच्या पुढचं पलीकडचा काळ होता, हे जुन्या मंडळीच्या काळात. तुमच्या तरुणपणातल्या गोष्टी बघा. असं सांगतात, गावचे पाटील जर पारावर बसले असतील आणि तिथून गावातल्या कोणाच्याही सुनाला जायचं असेल तर ती सून पायात चप्पल सुद्धा घालत नसायची. बरोबर आहे का? हो मिशावाले, खरंय का खोटं? चपला काढून पदराखाली झाकून जायची म्हणे. आता पाटलच सुनाच्या चपला घेऊन यायलेत बाजारात. काढायचं काही संबंध राहिला नाही. आपण खरेदी करून आणायला पण त्या चपला घालून स्वयंपाक करायला. माऊलींनी तो दृष्टांत दिलाय. कुलवान घराण्यातली सून आपलं सर्वांग जसं लपवण्याचा प्रयत्न करते तसं आपलं दानादिकाचं पुण्य झाकून ठेवावं. आणि तिसरा दृष्टांत दिला, नाना कृष्वलू आपुले पांघरवी पेरिले. शेतकरी बियाणं शेतात पेरल्यानंतर झाकतो. बरोबर आहे? कशाने ते काय करते? रासन उलट आऊट करून. आपल्याला तेवढं चांगलं जमत होतं. पेरायला गेलं तर तुटाळ्या सगळ्या, आणि खत पेरायला गेलं तर पहिल्या सरीतच सगळी ओटी खलास. वडील म्हणायचे, तू चांगलं काम करतोस, एक ते रासन करीच आहे काय, 2 हात इकडे गेलं काय तिकडे गेलं काय, का झाकायचं? पाखरांनी ते नेलं नाही पाहिजे म्हणून. तसं आपलं दान पुण्य झाकून का ठेवायचं? त्या दान पुण्याचा क्षय झाला नाही पाहिजे म्हणून. तीर्थयात्रा केल्या हे जगाला सांगण्याचं, संपवण्याचा दिवस. आज अन्नदान करायचं, आजवर सांगितलं, आता एकदा जीव घालून सांगितलं मी आलोय करून म्हणून. आता एकदा जीव घातलं, सगळ्या नातेवाईकांना सांगितलं, उद्यापासून सांगणं बंद. याच्यासाठी मा वद म्हणून उद्याचा कार्यक्रम विठाला दादांच्या साठी त्यांचे भाऊ उभे राहिले, त्यांचे पुतणे, त्यांची मुलं अट्टाहासानं आणि थाट केला महाराज. कसं आहे, एवढा आजच्या दिवस वाजून गाजूनच करायचं. आमदार साहेब आले, त्यांच्यासोबत 500 लोक गोळा झाले, 2 महात्मे आले, एवढे सगळे गुणवान आले. हा थाट केलाच पाहिजे. हा आनंदाचा क्षण आहे. मी तीर्थयात्रेचा आनंद घेतला, तो माझ्या नातेवाईकापर्यंत मी पोहोचवला. हा पोहोचवण्याचा कार्यक्रम आज संपन्न होतोय. त्यानिमित्तानं मला तीर्थयात्रेत गेल्यावर आपण काय केलं पाहिजे? तीर्थयात्रेत 3 गोष्टी असतात, देव, तीर्थ आणि क्षेत्र. ज्या क्षेत्राला आपण जाणार आहे त्याचं महिमान असतं, त्या क्षेत्रामध्ये तीर्थ असेल तर त्याचं महिमान असतं, आणि त्या तीर्थाची जी देवता आहे तिचं महिमान असतं. तसं आळंदीच्या बाबतीमध्ये, आळंदीला आपण क्षेत्र म्हणतो, इंद्रायणीला आपण तीर्थ म्हणतो. आता सांगा, आळंदीचा देव कोण? बोला बोला. शाबास, जाऊ द्या, प्रमाणच सांगतो. देवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, सिद्धेश्वर दैवताचे नाव. हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताची नाव सिद्धेश्वर, दैवताची नाव. पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. कोण आहेत देव आळंदीचे? मला माहित होतं तुम्ही माऊली म्हणणार आहेत म्हणून. शिवपीठ हे जुनाट, माऊलींनी त्याच्यावर कळस बसवलाय. ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानोबाराय झाले, पण जुनाट शिवपीठ आहे. आजचं आहे का महाराज? ब्रह्मालिकी तपवरिष्ठ येथे इंद्रयोनी भूमिसी, याग संपादिले अहर्निसी, इंद्रायणी इंदोरिसी पंचक्रोशी.
इथला देव सिद्धेश्वर आहे. आळंदी पहिलीच प्रसिद्ध आहे. ज्ञानोबारायांनी सोन्याला चकाकी आणले असं म्हणा. आपल्या गावरान भाषेमध्ये दुधात साखर म्हणजे मावळी. दूध आळंदी पहिलंच आहे. त्याच्यात साखर टाकून गोडवा आणला माऊली. आळंदी पहिलीच प्रसिद्ध आहे. तिचं महात्म्य वाढवण्याचं काम माऊलीमुळं झालं. प्रत्येक क्षेत्राचा महिमा आहे. पंढरीचा पंढरीमध्ये क्षेत्र पंढरपूर आहे. तीर्थ चंद्रभागा आहे आणि दैवत आता काय घोटाळा नाही. आता तेच आहे. दैवत विठोबा आहे आणि तो काय इथला तिथला नाही. थेट वैकुंठाचा देव, वैकुंठीचा देव विटेवर येऊन उभा राहिला. कुंडलिका भेटी परब्रह्म, साक्षात परब्रह्म विटेवर येऊन उभा राहिला कुंडलिकासाठी. कुंडलिकाच्या भावार्थात गोकुळी होऊन झाला. तर देवाचं जेवढं महत्व आहे त्यापेक्षा जास्त पंढरपूरचं महत्व आहे. आमच्या संतांनी तर म्हटलं अगोदर पंढरपूर आहे नंतर वैकुंठ आहे. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी पंढरपूर आहे मग वैकुंठ आहे. पहा आमच्या तुकोबारायांनी सांगितलं. आम्ही वाराणसीलाही गेलो, गयेलाही गेलो आणि द्वारकेलाही जाऊन आलो. पण तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर कोणतंच क्षेत्र आमच्या पंढरी क्षेत्राची बरोबरी करू शकत नाही. सकळ तीर्थाहुनी, सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुटमणी. पंढरी हे मुकुटमणी. काय सांगू तेथील शोभा, रमा वल्लभा तेथे उभा. सकळ तीर्थाहुनी, सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुटमणी. पंढरी हे मुकुटमणी. पंढरी हे मुकुट. वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय. बऱ्याच लोकांचा घोटाळा आहे. परिणय तुका पंढरीच म्हणतात. म्हणून घ्यावं काय इतका अर्थ बदलतो. पंढरीसी म्हटलं तर षष्ठी तत्पुरुष होतो आणि पंढरीच्या म्हटलं तर सप्तमी होते. पंढरीच्या बरोबरीचा विचार केला तर कोणतं क्षेत्र बरोबरीला येणार. तुकोबारायांनी तुलना केली आहे. आम्ही कुठं गेलो ते सांगितलं नाही. तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील ऐसी चंद्रभागा ऐसी भीमा तीर ऐसा विटेवर देव. सगळंच त्या एका प्रमाणात आणि एका अभंगात. पंढरी क्षेत्र आहे, चंद्रभागा तीर्थ आहे आणि विठ्ठल दैवत आहे. तसं अजून त्या त्या क्षेत्रात एक एक भक्त म्हणून गेले. आळंदीत ज्ञानोबाराय भक्त म्हणून गेले, पंढरीमध्ये पुंडलिक भक्त म्हणून गेले. मग काशीला जा, तिथलं अधिष्ठान विश्वनाथ आहे. तुम्ही विश्वनाथ दिनरंग कमी अनाथ. तिथं गंगा माता. तिथलं ते काशी हे क्षेत्र आहे, विश्वनाथ हे दैवत आहे आणि गंगा हे तीर्थ आहे. गंगेचं तर वर्णन आपण सगळे सांगतोच ना. वाचे म्हणता गंगा गंगा दोष जाती ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं. सुचित्वे सुची गंगा होय आणि पाप तापही जा. गंगा पापम. गंगेत स्नान केल्यानंतर पाप मुक्ती पाप निवृत्ती होते. त्यातले त्यात परवा झालेली अमावास्या, तिला झालेलं स्नान
त्याला कोणतं स्नान म्हटलंय? मौनी अमावास्या. समजा कोणतं? अमृत स्नान म्हटलंय. अमृत. बरेच जण जातात आणि बऱ्याच जणांनी त्या स्नानाचा लाभही घेतात. ते महाकुंभ आहे. महाकुंभ ही पर्वणी आहे. प्रयागराज हे तीर्थ आहे आणि त्या तीर्थामध्ये घडणारं स्नान हे अमृत स्नान आहे. मौनी अमावास्येला मग त्या त्या क्षेत्राचं, त्या त्या तीर्थाचं, त्या त्या देवतेचं एक वेगळं अधिष्ठान आणि महिमान असतं. द्वारकेला गेलं तर द्वारकाधीश तिथं भगवान आहे. तिथं अनेक चक्र आहेत. गोमती तीर्थ नावाचं एक तीर्थ आहे द्वारकेला. द्वारका हे धाम आहे. भगवान द्वारकाधीश तिथले दैवत आहेत आणि गोमती तिथलं तीर्थ आहे. वृंदावन मध्ये गेलात तर तिथले अधिष्ठात्री देवता राधाराणी. राधाराणी तिथली दैवता आहे. यमुना माता तिथलं तीर्थ आहे आणि वृंदावन हे ते पुण्यभूमी असलेलं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रात जाऊन क्षेत्र दर्शन व्हावं, तीर्थ स्नान व्हावं आणि देवदर्शन व्हावं. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यात पुन्हा बारकावा आहे का? नुसतं चालत जर तुम्ही देवाकडे गेला तर देवळात जा. नुसतं चालत गेलात तर देवळात जा आणि भावनेनं चालत जा तर देवापर्यंत जा. नुसत्या चालण्यानं देवळात जाता येतं पण भावनेनं देवापर्यंत जाता येतं. बऱ्याच वेळेला आपण वेद अभ्यास करतो. खरं सांगू तुम्हाला, एक वेळ वेद नाही कळला तरी चालेल, आपल्याला समोरच्याची वेदना कळली पाहिजे. वेद कळायला बुद्धी लागते आणि वेदना कळायला अंतकरण लागतं. तीर्थयात्रेत गेल्यावर काय काय करायचं? नामदेवरायांनी देवापुढे उभा राहून सांगितलं. 6 गोष्टीची आज उजळणी करतायत नामदेवराय. आम्ही देवा तीर्थाला गेलो, आम्ही देवदर्शनाला गेलो, आम्ही 6 गोष्टी करणार. म्हणजे नामदेवराय पांडुरंगाच्या बाबतीत करतायत. आपण हे सगळ्या तीर्थाच्या ठिकाणी लावायचं. ते तिथं तीर्थाला गेल्यावर त्या अधिष्ठात्री देवतेच्या संबंधानं आपण 6 गोष्टी करायच्या. त्याचं मार्गदर्शन नामदेवराय करणार आहेत. 6 गोष्टी कोणत्या करायच्या? त्यातल्या 3 गोष्टींचा निर्देश अभंगाच्या पहिल्या. घालीन लोटांगण वंदीन चरण, घालीन लोटांगण वंदीन चरण, वंदीन चरण, हल्लो टांगण वंदीन चरण, हल्लो टांगण वंदीन पाहीन रूप तुझे, डोळ्यान पाहीन रूप तुझे, हल्लो टांगण वंदीन चरण, हल्लो टांगण वंदीन चरण, पाहीन रूप तुझे, डोळ्यान पाहीन रूप तुझे, डोळ्यान
तुझे पुराण पाहिन रूप तुझे कोणत्याही देवतेच्या दर्शनाला गेल्यावर पहिलं काम काय केलं पाहिजे? घालीन लोट. आपली पद्धत आहे का नाही? कानाला धरायचं, उड्या मारायच्या आणि लोटांगण घालायचं. आता लोटांगण कसं आणि लोटांगण का, दोन शब्दाचा चिंतन सांगायचं. लोटांगण कसं घालायचं? लोटांगण शब्दाच्या समानार्थी एक शब्द आहे दंडवत, बरोबर आहे? दंडवत शब्द एकटा येत नाही, त्याला एक जोडून शब्द येतो. कसला दंडवत? साष्टांग दंडवत. साष्टांग शब्दाचं व्याकरण असं आहे, अष्ट अंगेन सहा साष्टांग. आपल्या शरीराची 8 अंग देवाच्या दारामध्ये जमिनीला टेकून त्याच्या दारात पालथ होणं त्याला लोटांगण. दंडवत दंडा परे काही मुरी उरावी, काही मुरी उरावी, काही मुरी उरावी. दंडवत दंडा परे काही मुरी उरावी, काही मुरी उरावी, काही मुरी उरावी. दंडवत दंडा परे काही मुरी उरावी, काही मुरी उरावी, काही मुरी उरावी. सुंदर प्रमाणातून सगळं महाराजांनी निकाल लावला. आता ह्याला ओवी सांगतो मी. एवढंच गोड प्रमाण आल्यास त्याच्या अर्थाची ओवी द्यावं लागेल ना. पूजेने यांना तो बाबा म्हणायचे बघा, प्रमाण 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 द्यायचे, शेवटी काय सांगायचं? ओवी. आणि बाबा म्हणायचे एकदा ओवी सांगितल्यावर पुन्हा त्या अर्थाचं प्रमाण द्यायचं. ज्ञानेश्वरीची ओवी म्हणजे 12 रुपया म्हणायचे ना बाबा. 12 रुपया. आता त्यांच्या प्रमाणाला एक 12 रुपया काढू आपण. लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेवो अंगेष्ठी, पडिली का काठी नुठेची जैसी, याचं नाव आहे दंडवत. बाबाच्या प्रमाणाचा आणि ह्या ओळीचा अर्थ सांगतो. काठी, चौकदाराची काठी म्हणा, म्हाताऱ्या माणसांची चालायची काठी म्हणा. काठी अशी हातात धरली म्हणजे आधार आहे, तोवर काठी उभी आहे. तुम्ही तिचा आधार काढून घेतला, काठी मोकळ्या मनानं सोडून दिली, काय होईल? बस. आधार सोडलेली काठी जशी तनकन पडते तसं हे शरीर देवाच्या दारात पालथ पडलं पाहिजे, याचं नाव आहे दंडवत. आता आम्ही आळंदीत घालते आमचे महाराज मंडळी दंडवत घालायलेत का सूर्य नमस्कार कळतच नाही. 8 अंग तुमच्या शरीराची, दोन्ही अंगठे, दोन्ही गुडघे, छाती, मस्तक आणि हे खुबे तुमचे 8 अंग जमिनीला अशी टेकून, सबसे जमीन आणि शरीरात अंतरच राहिलं नाही पाहिजे असं. पालथच का पडायचं? एक गोड वाक्य सांगतो. संसारात उलथ व्हायचं असेल तर देवाच्या दारात पालथ पडायची सवय लावून घ्या. देवाच्या दारात पालथ झाल्याशिवाय संसारात उलथ होता येत नाही. कसं घालायचं कळलं. लिंग का प्रतिमा देखी किंवा दंडवत दंडा, त्यालाच लोटांगण म्हटलंय. आमच्या सगळ्या संतांची परिभाषा लोटांगणाच्या बाबतीत आहे. नामदेवराय जसं बोलले तसं तुकोबाराय सुद्धा बोलले. संताचे पूजन हरी लोटांगण महाद्वार, हरी लोटांगण महाद्वार, संताचे पूजन हरी लोटांगण महाद्वार,
दंडवत का घालायचा होत कसं आहे बरं का, माणसं सगळी अहंकारी आहेत आणि आपला अहंकार जर घालवायचा असेल, अभिमान जर घालवायचा असेल तर देवाच्या दारात लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. अहंकार घालवायचा आहे. तुम्ही म्हणाला अहंकार का घालवायचा आहे? आपला सगळ्यात मोठा शत्रू अहंकार आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि असं आपण म्हणताना म्हणतो. नीट ऐका, अहंकार सगळ्यात थोरलंय आणि काम सगळ्यात धाकटंय. आपल्याला धाकट सुधरू देत नाही, थोरलं लय लांब आहे अजून. कामाची कोतवाली आणि आपल्याला जर एवढी फजिती लावली तर थोरलं लय लांब आहे. आणि ह्या थोरल्याचा सामना आपला वेळोवेळी होणार आहे भविष्यामध्ये. महाराज 750 वर्षापूर्वी आमच्या गायक लोकांना, आमच्या वादक लोकांना, आमच्या कीर्तनकार लोकांना हे पिलू सतावणार आहे याची जाणीव नामदेवरायाला झाली. आणि 750 वर्षापूर्वी नामदेवरायाने हात जोडले, देवा काही होऊ दे गड्या, पण आमच्या सुकुमार राजसांना ह्या अहंकार माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी, अंकाराचा वारा न लागो राजसा, अंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी. विचार केलाय महाराज. त्यांना माहित होतं येणाऱ्या काळात पक्वादे म्हणणार आहेत माझ्यासारखा माझ्यासारखा कोणी, तुझ्यासारखे 25,000 फिरायले महाराष्ट्रात. काय येणाऱ्या काळात गायक लोक म्हणतील माझ्यासारखा, तुझ्यासारखे 70,000 आहेत, टेन्शन घेऊ नको. कीर्तनकार म्हणायलेत ना माझ्यासारखा, टेन्शन घेऊ नको, तू फार छाती काढू नको. आपल्याकडे जुनी म्हण आहे बघा, गर्वाचं घर होतच आहे, झाल्याशिवाय राहतच नाही. कोणीच गर्व करायचा, तू का म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ज्ञान गर्व ताठा असेल. काय कशाचा गर्व आणि कशाची घमंड आहे आपल्याला? मला एक सांगा, बिलकुल घमंड असावी, पण कोणाला सांगतो? श्रीमंतीच्या क्षेत्रात घमंड असावी, पण त्या माणसाला ज्याच्यापेक्षा दुसरा कोणी श्रीमंत नसा. तुला विकत घेणारा जर दुसरा कोणी असेल तर तू घमंड करायची नाही. 2 गोष्टी सांगू मला. जीवनात श्रीमंती एवढी कमवा, जीवनात श्रीमंती एवढी कमवा की जगातली कुठलीही वस्तू तुम्हाला विकत घेता आली पाहिजे. स्वतःला इतकं श्रीमंत बनवा की जगात कोणीही तुमची किंमत ठरवली नाही पाहिजे. तुमची किंमत कोणी ठरवली नाही पाहिजे इतकं मोठं व्हा. आणि कोणतीही वस्तू विकत घेता येईल एवढं श्रीमंत व्हा. आणि एवढं झाल्यावर बिलकुल घमंड करा. आणि एवढं जर नसेल तर घमंड करायची. आमचे महाराज लोक घमंडीत आहेत महाराज. आपण स्टँडर्ड भिकारी आहेत बाबा. ते भिकारी फाटलीतून भीक मागते, आम्ही पाकिटातून मागतोय. फरक एवढाच आहे. आणि ते एक कीर्तनाची तारीख द्यायला 10 वेळा फोन करायला लावायला. कुठल्या घमंडीत आहेस? 2 वर्ष थांब, पुत्र विचारणार नाही तुला. हवा किती दिवस असते? अरे भल्या भल्याची हवा गेली, तिथं आपली काय हवा घेऊन बसला? 2 वर्षाची हवा आहे महाराज. 2 वर्षाची हवा गेली ना, पुन्हा महाराज सुद्धा कोणी म्हणायचं नाही. आडगडीत बसावं लागेल. बळच म्हणशील येतो कीर्तनाला, लोक म्हणतील राहू दे आता, मागची पिढी आली आहे तुझ्या. घमंड करायची नाही. पहा, मी पदरचं बोलत नाही बाबा, तुमच्याकडून अभंग घ्यायचा म्हणून काढलं. महापूर आल्यानंतर मला सांगा, लव्हाळेच असतात. जिथं लव्हाळे वाचतात तिथं मोठे मोठे झाड उन्मळून पडतात. झाड उन्मळून पडतात कारण ती वाकत नाही. आणि लव्हाळे तसेच जिवंत राहतात कारण ते पूर आहे तोपर्यंत वाकल्याशिवाय राहत नाही. याच्याकरता महाराजांची अपेक्षा आहे, मोठेपणा नको.
देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखर चारवा मुंगी साखर चारवा लहानपण देगा देवा लहानपण देगा महापुरे झाडे जाती तेथे कशासाठी लहान बघा. अजून एक गोड वाक्य सांगतो. उंच डोंगरावर जर चढायचंय वाकून का ताटून बघा आठवा ना एवढं कळलं तर आजचं कीर्तनच कळलं. ज्याला उंचावर जायचंय त्याने काय केलं पाहिजे. ज्याला उंचावर जायचंय त्याने वाकलं. ज्याला खाली यायचंय त्यानं वाकायची गरज. ताट बरोबर खाली येतो. काय काय माणसं का महाराज मोडन पण तसाच मोडून जातो. काटक्या कुटक्या होईल घालू दे चुलीत कोणीतरी तुला. एक गोड वाक्य अजून सांगतो. पक्ष्यांना जर आकाशात उंच भरारी घ्यायची असेल तर त्यांना पंखांची गरज. माणसाला जर उंच भरारी घ्यायची असेल तर पंखांची गरज नाही. माणूस जितका वाकला तितकी उंच भरारी घेतो. वाकायला शिकलं पाहिजे. नम्र झालं एवढं कळलं तरी कळलं नव्हतं. ही झाड वागताची फळांनी लगडलेली असतात. फळांनी ज्याला स्पर्शच केला नाही ते ताट फोडायचे. त्याचे ताट ऐका त्याला ओवी पण सांगतो. एक वाक्य सांग. बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेंड खजूर छाया ना मिले पंछी को फल लगे अति दूर. त्या पेंड खजूरला 2-4 वर्षांनी एकदा फळ लागतं म्हणतात. उंच खूप लांब जात. त्याच्या सावलीत बसायचं म्हणलं तर 1 किलोमीटर चालत जावं लागतं. सावली नाही आणि फळही नाही. काय करायचं त्या मोठेपणाला. अरे आपलं बोरीचं झाड परवडलं. बांधाच्या कडेला येतंय. बोरीच्या सीझन मध्ये जमिनीला फांद्या लावतात. आता ते नवीन बोर आले. अजून आहे का तुमच्या जुन्या काळातलं दृष्टांत. मोठी ज्वारी होती ना काय जोंधळा म्हणायचं ना टाळकर काय जास्त जुन्या काळात ताटच ना किती उंच जायचं. 5 फुटापर्यंत त्या ताटाची उंची राहायची. 5 फुटावर गेल्यावर त्याला भलं मोठं कणीस लागायचं आणि ते कणीस असं बरोबर. 5 फूट गेलेली ज्वारी तिला लागलेलं कणीस असं खाली बघत होत. आताच्या हायब्रिड 3.5 फूट आहेत ना. 3.5 नाही 2.5 फूट आहे. ह्या 2.5 फुटाच्या हायब्रिडचे कणस बघा.
यासला घोटाळा झाला. 5 फूट जाऊन सुद्धा खाली वाकणारे ज्वारी आणि 2.5 फूट गेलं तरी खाली वाकतच नाही ते हायब्रिड. आताचे लोक हायब्रिड सारखे 2.5 फूट वाढायले पण वाकणं झाले. जुना काळ होता 5 फूट वाढले तरी वाकत होते. विठाला फळलिया तरुची शाखा सहजने भूमिसी उतरे देखा तैसे जीव मात्र असे का खालावती जे. श्रीमंती सांगितले आमच्या संतांची. अखंड अगरवता होऊनी असती सयांशी विनयो हेच संपत्ती. सगळ्यात मोठी संपत्ती विनय आहे. तुम्ही सुभाषित शाळेमध्ये वाचलं सुद्धा असेल. किती विद्या कमावली याला अर्थ नाही, ती विद्या किती विनम्रतेनं नटलेली आहे. विद्येला शोभा कधी आहे? विनम्रता असेल तर. विद्या विनयेन शोभते. विनय नसेल तर त्या विद्येला काडी लावा. ज्ञान तेव्हा शोभून दिसतं जेव्हा त्याला विनम्रतेची जोड असते. तुकारामांची भाषा आहे, नाथबाबाची भाषा आहे. विनम्रतेशिवाय आम्हाला ज्ञान नको. भक्ती प्रेमा याच्या करता नुसतं कोरडं ज्ञान आहे. ऐका, एका मंदिरात दर्शनाला गेलो. महाराष्ट्राच्या बाहेरचं मंदिर होतं. चप्पल स्टँड असतो ना प्रत्येक मंदिरच्या बाहेर. त्या चप्पल स्टँडच्या तिथं हिंदीमध्ये बाबाजी गोड वाक्य लिहिलं होतं. वाक्याचा अर्थ फार मला आवडला. वाक्य असं होतं, आप अपने जूते उतारने से पहले अपना अहम उतारिए. क्या एक वेळ पायातले जोडे परवडले, अहंकाराचे जोडे नसले पाहिजे. नाहीतरी पायातले जोडे घालून नवरदेव देवळात जातोच ना. देव काय शिक्षा करतो का? देव म्हणतो ये बाबा तू पायात जोडा घालून आला तरी हरकत नाही, फक्त चौकटीतून वाकून ये. वाकणं महत्वाचं. एक वेळ पायातला जोडा परवडला, अहंकाराचा जोडा आपल्याला नसला पाहिजे. अहंकाराचा जोडा काढायचा असेल तर घालीन, विनम्रता आणायची असेल तर घालीन. तीर्थयात्रेला आता तुम्ही 2 धाम करताना शेकडो देवाकडे गेलात ना. फक्त 2 धामच कुठं झाले? वाटेत लागले तेवढे देव झाले. सगळ्या देवाचे दर्शन घेतले. सगळ्या देवाला हीच विनंती करायची, बाबा तुमच्या दारात आम्ही लोटांगण घालतो, आमचा अहंकार तेवढा संपवून टाका. रामायणातून छोट्याशा प्रसंगातून तुम्हाला हा भाव डोळ्यापुढे आणून सांगतो. भजन प्रसंग घडला. राम लक्ष्मण सीता वनवासात. पहिला मुक्काम झाला श्रंगवेरपुरामध्ये. दुसरा मुक्काम श्रंगवेरपूर. निषादांचा राजा कुहक भिल्ल जमात तिथं. गंगा पार करायची रामाला आता. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गंगेतून राम पलीकडे जाणार आहेत. आदल्या रात्री राम सीता सिसंपाच्या झाडाखाली झोपले. 50 पोरांनी आपलं कुऱ्हाडी तलवारी काय जे त्या काळात साधनं असतील, लाठ्या काठ्या, जंगली जनावरांकडून त्रास होऊ नये बाबा रामाला जागता पहारा दिला. लक्ष्मण सुमंत कुहक चर्चा करत बसले. 3 साधू आहेत महाराज. साधूचा सत्संग तोपर्यंत असतो जोपर्यंत ज्ञानाची पहाट जीवनामध्ये येत नाही. गुरु वचनी फुटली पहाट. पहाटच्या वेळेला कुहकानं प्रश्न केला लक्ष्मणा, तू प्रभूचा भाऊ आहे, मला परमार्थाची व्याख्या सांग.
परमार्थ काय आहे आणि तो सध्या कुठे आहे? लक्ष्मणाने एका वाक्यात उत्तर दिले, परमार्थ लांब नाही, परमार्थ सध्या माझ्या बरोबर आहे, माझ्या रामाच्या पायामध्ये. पाय हाताला लागले की जगातला सगळा परमार्थ सुजलाम सुफलाम झाला. हे वाक्य पहारा देणाऱ्या नावाड्यानं ऐकलं. नावाडे होतं ते पोरग, केवट होतं त्याचं नाव. ते सकाळी घरी गेलं, बायकोला म्हणला हे बघ रात्रभर पहारा दिला. त्या धाकट्या भावानं सांगितलं परमार्थ कुठे आहे? तर थोरल्याच्या पायात. तेवढ्या मोठ्या माणसाच्या पायात परमार्थ आहे, आपल्याला त्यांच्या पायाला हात कोण लावू देईल? गरीबाला. बायको म्हणले आपण ठरवलं तर नुसता हात नाही, घंटाभर पाय आपल्या ताब्यात राहतील. बायकोनं उपाय सांगितला आणि त्यानं तो केला. आता तो उपाय कोणता आणि काय एवढं सांगत बसायला मला वेळ नाही. त्याच्यासाठी माझी रामकथा ऐकावं लागते तुम्हाला. ठेवायचं का नाही ऐकावं लागते एवढं. मग त्या सल्ल्यानुरूप त्याने राजाकडे गेला. राजानं दौंडी पिटवली आणि अलीकडच्या काठावरच्या सगळ्या नौका पलीकडच्या काठावर हाकलून दिल्या. आता त्यानं नेमकं काय मागितलं ते सगळं त्या गुप्त आता ते पुन्हा कधीतरी कथेत ऐका. नावा पलीकडे गेल्या, अलीकड फक्त केवटाची एकट्याची नौका. राम आले लक्ष्मण सीता सोबत. रामानं म्हटले केवट आम्हाला पलीकडे जायचंय, नावेतून प्रवास करायचा आहे, तुझी एकट्याचीच नाव आहे, झाडाची नाव सोड, पाण्यात घे, आम्हाला पलीकडे सोड. ते बुंध्याला पाठ लावून हाताची घडी करून पायावर पाय टाकून बसलो रो बाबा. म्हणला प्रभू तुम्हाला नावेत बसवून पलीकडे नेता येणार, मांगी नावून केवट आना, कह तुम्हार मर्ममय जाना. मला तुमचं मर्म माहिती झालंय प्रभू. प्रभू म्हणले काय मर्म माहिती झालंय? शुवतसिला वै नारी सुहाई, पाहन तेन काट कठीणाई, शिळा होती मनुष्य याचे चरणाचे चाली. तुमच्या पायाचा प्रताप माहित आहे प्रभू. तुमचा पाय दगडाला लागला त्याची बाई झाली. विचार करा, त्रैराशिक मांडणी करून दगडाला पाय लागला तर बाई झाली, लाकडाला पाय लागला तर अप्सराच होती. नावेला पाय लागल्यावर तिची अप्सरा होईल, अप्सरा झाली तर 2-3 भानगडी होतील. पहिलं तर माझं पोट भरायचं साधन नष्ट होईल, दुसरं घरची एक अप्सरा आणि ही दुसरी अप्सरा, 2 अप्सरा जर जीवनात आल्या तर माझा पसारा झाला म्हणून समजा. प्रभू हसले. म्हणणं काय तुझं? काय नाही प्रभू, तुमच्या पायाची धूळ लागल्यावर हे सगळ्या भानगडी होतात ना. मग एक काम करू, तुमच्या पायाची धूळ मला एकदा धुवून काढू द्या, मग नावेत बसवता येईल. राम म्हणले एवढंच करायचे, पाय धुवायचं तर त्याला काय अवघड आहे? सांग कुठं उभा राहू, धू पाय. पाय धू म्हणलं की ते घरी पळालं. आता ते बायकोच्या सल्ल्यानं झालंय ना सगळं, तिला आणलं पाहिजे. बायकोला आणायला निघालं. प्रभू ओरडू लागले केवट. ते म्हणलं प्रभू शाळा शिकलो नाही पण अक्कल जाग्यावर आहे. पायच धुवायचे तर एकटा कसा धू? बायकोला घेऊन येतो. लक्ष्मण म्हणला आता बसा, पंक्ती बसवा, हे 2 वाजू येते. लक्ष्मण सीता मांडी घालून बसले. हे घरी गेलं. बायकोला म्हणलं चल लवकर, तुझा सल्ला कामाला आला. त्याचे पाय धुवायची संधी मिळाली. काहीतरी भांडली, तिचे डोळे भरून आले. किती दारिद्र्य माणसाकडे किती असावं. सोन्या चांदीचं भांड जाऊ द्या, जगाच्या बापाचे जर पाय धुवायचे तर किमान तांब्या पितळाचं तर भांड असावं आपल्याकडं. म्हणला नसू दे, तांब्याचं नसू दे, पितळाचं नसू दे, आपलं लाकडाचं घे. जुन्या काळातलं पीठ मळायचं काठवट. आता राहिली नाही ते काठवट होती. किती महाराज, दोन्ही बाजूला 2 कानं होते. त्या कानावर बाया पाय ठेवून पीठ मळीत होत्या. मधल्या काळात पिंकानाच्या पराती आल्या. बाया परातीत पाय ठेवून पीठ मळू लागले. पाय धुजा रे बाबा, नाही तर चरण तीर्थच खायचं काम आहे. तुमचं बरं बाबा, तुम्हाला फक्त तुमच्या घरचं चरण तीर्थ आहे, आम्हाला रोज 2 गावचं चरण तीर्थ आहे. काठवट घे काठवट. काठवटीचे फायदे सांगितले. पहिला फायदा तो वनवासी. वनवासात त्याला धातूचा स्पर्श झाला नाही पाहिजे. त्यानं करूच आपल्याला काय, पण आपल्यामुळं त्याला धातूचा स्पर्श नको. धातूपेक्षा लाकडाचं घे. दुसरं तो म्हटला मी नावेत असतो. नावेत जेव्हा पाणी भरतं
तेव्हा मी काटवटीनं पाणी बाहेर काढतो की नाव म्हणेल बेट्या तुझा जीव वाचवायचा तेव्हा मला मदतीला बोलावतो, आणि आज जगाच्या बापाचे पाय धुवायचे तेव्हा मला विसरला आणि धातूचं भांड घेऊन गेला. कृतज्ञ नाही मी कृतज्ञ आहे म्हणून काटवट घे. तिसरा फायदा एवढा गोड सांगितला. तो म्हणला हे बघ, लाकडाचा गुणधर्म आहे पाणी शोषून घेणे. आपण त्याचे पाय धुणार, त्याचं चरण तीर्थ होणार आणि ते चरण तीर्थ आपली काटवट शोषून घेणार. उद्यापासून तू जेव्हा जेव्हा भाकरीचं पीठ मळणार तेव्हा तेव्हा त्या काटवटीत मुरालेलं चरण तीर्थ त्या पिठात मिसळणार. किमान 1.5 महिना त्याच्या चरण तीर्थानं तयार झालेली भाकरी मला रोज खायला मिळणार म्हणून काटवट घे. किती लांबचा विचार आहे. आलं काटवट घेऊन ठेवली, पाय धुवायला लावले. आता सगळं सांगत बसत नाही. पाय धुतले, कोरडे पाय केले दगडावर. प्रभू म्हणले बसू का आता जाऊन. प्रभू म्हणला सगळं झालंय आता एकच राहिलं. एक राहिलं म्हटला. नावेजवळ जाऊन उभा राहिला. डोळ्याला धारा लागलाय, त्याच्या कंठ दाटून आलाय. हमसू हमसू रडायला लागलाय. हात जोडले, लटलट कापायला लागला. अंगावर रोमांच उभे राहिले. काहीच विचार न करता जसा उभा होता तसा नावेपासून रामाकडे पाहिलं. धारकन पालथा पडला. लोटांगण घातलं, पायाकडे हात नेले, नावेकडे पाय, पालथा, आणि खाली पडून असा म्हणतोय प्रभू नावेत जायचंय, मातीवर पाय ठेवू नका, माझ्या पाठीवर पाय ठेवा आणि मला तुडवत तुडवत नावेत जाऊन बसा. प्रभू म्हणले आता हे कशासाठी. कारण दोन, तुमच्या पायाची चरण धूळ धुतली ना प्रभू, परत धुळीवर पाय ठेवला तर ती परत नावेला लागून बाई व्हायची भानगड होईल. त्याकरता आता स्वच्छ झालेले पाय स्वच्छ कपड्यावर ठेवा. लौकिक आणि खरं कारण त्याने सांगितलं प्रभू. सगळा गाव इथं उभा आहे, कोणाला तुमच्या पायाला हात लावू दिला नाही. एकटा पठ्ठ्या 1.5 तास तुमच्या पायाला खेळत बसला. उद्या छाती किती पुढे निघल. आणि कोणाला जमलं नाही ते पठ्ठ्यानं करून दाखवलं. तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान याचा माझा तिळभर अभिमान तुम्हाला मेरू पर्वता इतका भार देईल आणि मी केलेलं सगळं माती मोल होईल. तेव्हा एक करायचं प्रभू, पाठीवर पाय ठेवायचा. तुमच्या पायानं माझा अहंकार तुडवून त्याचा चेंदा मेंदा करायचा आणि मग नौकेमध्ये जाऊन बसायचं. देवानं आपल्या पाठीवर पाय ठेवून आपल्या अहंकाराचा चेंदा मेंदा करावा. याच्यासाठी कुठल्याही ठिकाणाला गेल्यास तिथल्या क्षेत्र देवतेच्या दारात घालीन लोटांगण झालं पाहिजे. केलं नाही ते. दर्शनाला गेलं की पहिली क्रिया घालीन लोटांगण. लोटांगणानंतर गाभाऱ्यात जाऊन वंदीन मग पाया पडायचं देवाच्या, मग चरण वंदन करायचं. चरण वंदनाचे फार मोठे फायदे. एक प्रसिद्ध फायदा अभंगातून सांगतो. माझे चित्त तुझे पायी राधे ऐसे करी माझे चित्त तुझे पाये राधे ऐसे करी बाई भवतारी शिरोवणी बुडला बण्याची खाणी मुकुट सगळा मणी चित्ती तुझे रूपा दे पायाचं दर्शन का जगाच्या पाठीवर तुमच्या चित्ताला स्थैर्य देण्याचं सामर्थ्य फक्त त्याच्या पायात. आता ओठे धरावे तुमचे देखील तुमचे चरण अंत राहिले. कसं आहे आपला प्राण
हे जनगी माय एक ओवी सांगतो आणि त्याला मग अभंग घ्यायचा आहे. प्रमाण त्यांच्याकडून घेऊ, ओवी मी सांगतो. आता 15 रुपये आपण अगोदर काढू. दृष्टांत घ्या अगोदर. आपल्या चित्ताचं त्याच्या पायाचं काय नातं आहे. तुकोबारायाने अभंगातून सांगितलं, माऊलीने ओवीतून सांगितलं. आधी दृष्टांत, पुन्हा ओवीन, पुन्हा प्रमाण करा. दृष्टांत असा, कौडगाव सारखं गाव, गावामध्ये भगवान बाबा सारख्या साधूची मूर्ती बसवायचं ठरवलं. गावकरी हौशी मोठाच कार्यक्रम करायचा म्हणले आणि मूर्तीची मिरवणूक हत्तीवरून काढायची ठरलं. कार्यक्रम ठरला, तुकाराम शास्त्रीचं कीर्तन ठरलं. एवढ्या कार्यक्रमात दुसरा कशाला बोलायचं. आणि मग हत्ती आणायचा तो. चला कोल्हापूरला जाऊ म्हटले. कोल्हापूरला गेले. त्यांना छत्रपती महाराजांना विचारलं किंवा हत्ती, ते म्हणले होते गड्या सगळे, पण साताऱ्याला मोठा कार्यक्रम आहे, दुसऱ्या छत्रपतीकडे गेलेत हत्ती. मग एक वारकरी म्हणला, ते विष्णुपंतासारखा, ते हत्ती दिसायला आहे ना म्हणला, त्याच काय करायचं. छत्रपती म्हणले ते हत्ती नाही, दिसतोय हत्ती, पण तो हत्ती नाही, तो पुतळा आहे. पुतळा पण ओरिजिनल हत्ती वाटतोय, हाच घेऊन जातो आम्ही. नाही म्हणले. मोठी ट्रक घेतली, ट्रक मध्ये हत्ती लोड केला, निघाला कोल्हापूर ते कौडगाव. एवढ्या प्रवासात सगळा धुरळा हत्ती मळाला. गावात आल्यानंतर असं शहाणे माणसं म्हणले, हत्ती चांगला गड्या पण मळाला. एक काम करा, चांगला हत्ती एका मोठ्या विहिरी जवळ न्या, 2-3 मोटरी लावा आणि स्वच्छ धुवा हत्तीला. पोरं म्हणले ठीक आहे, पण ऐका, तो हत्ती साधा नव्हता, मिठापासून बनवलेला होता. मिठापासून बनवलेला हत्ती. पोरांनी तळ्यामध्ये धुवायला नेला. चांगले साबण घासू 2-3 तास हत्ती धुतला आणि मग गावात आणला. मिरवणूक सुरू झाली. बरोबर आहे. माऊली आपल्याला प्रश्न करतात, लवणाची कुंजरी, लवण म्हणजे मीठ, लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयची ना माघारी परती जैसी. मिठाचा हत्ती पाण्यात गेला, माघारी येत नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा आमचं चित्त म्हणजे मिठाचा हत्ती आहे आणि तुझे पाय म्हणजे सागर आहे. तेव्हा हा मिठाचा हत्ती तुझ्या पायरूपी सागरात गेला की मग वेगळे पण शिल्लक राहणार. त्याच्यासाठी माझं चित्त तुझ्या पायाला मिठी पडली पाहिजे, मग मीठ पाण्यात मिसळल्यासारखी गती झाली पाहिजे. सारी तारे लवण मेळवे काजळे, लवण मेळवे काजळे, ह्या दृष्टांतासारखं माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली राया. म्हणून त्याच्या चरणाचं वंदन व्हावं. घालीन लोटांगण मूर्तीनं. देवतेच्या बाबतीत ह्या 2 गोष्टी. तिसऱ्या डोळ्याने पाहेन, चर्मचक्षुन पाहणं वेगळं आणि अंतरचक्षुन पाहणं वेगळं. चर्मचक्षुन पाहिलं तर तुम्हाला मंदिरात मूर्ती दिसेल, पण ज्ञान आणि अंतरचक्षुन पाहिले तर तुम्हाला देव भेटेल. म्हणून आमचे संत म्हणाले, पाहिजे आवडी डोळे भरून या, पाहिन तुझे मुख पाहता श्रीमुख सुखावले, सुखयाची भूक नवजे माझ्या डोळ्याने पाहिन
तीर्थयात्रा करताना ह्या 3 गोष्टी घालायचं, देवाचं चरणवंदन करायचं आणि डोळ्यानं चर्मचक्षुसह ज्ञानचक्षुनं, चर्मचक्षुनं पाहिलं तर रूप दिसेल, ज्ञानचक्षुनं पाहिलं तर ध्यान दिसेल. सुंदर ते ध्यान लागलं पाहिजे, ध्यान दिसलं पाहिजे, याच्यासाठी डोळ्याने पाहिन रूप तुझे. तीर्थयात्रा करताना काय काय करावं मार्गदर्शन 3 गोष्टीचं झालं. एकदा भजन करा, उरलेल्या 3 गोष्टी 5 मिनिटात सांगतो. घालायचं निरभिमानी होण्यासाठी, चरणवंदन करायचं चित्त स्थिर होण्यासाठी, आणि डोळ्यानं रूप पाहायचं. त्याचं कारण सांगतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक पाहणं म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक करून घेणं. चरणवंदन चित्त स्थिर यासाठी, लोटांगण अहंकार निवृत्त होण्यासाठी, आणि त्याचं रूप डोळे भरून पाहणं जीवनाची सार्थकता इति कर्तव्यता होण्यासाठी. एवढ्या 3 गोष्टी बरोबर अजून 3 गोष्टी करायच्या दुसऱ्याच्या. प्रेमी आलिंगीन आनंदी पूजीन, प्रेमी आलिंगीन आनंदी पूजीन, आनंदी पूजीन, प्रेमी पाहिन रूप तुझे
रूप तुझे रूप तुझे डोळ्यानं पाहीन रूप तुझे डोळ्याने पाहीन रूप तुझे रूप तुझे डोळ्याने पाहीन रूप तुझे घालेलो टांग वंदिला घालेलो टांग वंदिला चरण प्रेमानं आलिंगन, आनंदानं किंवा अनन्य भावानं पूजन आणि भावानं ओवाळण. आता एक एक प्रक्रियेवर एक एक तास होते. आलिंगन का हृदया हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय. हे सगळं करायचं तीर्थयात्रा करून. सगळं झाल्यावर हा मावंद्याचा कार्यक्रम म्हणजे स्नेहपूजन तीर्थयात्रा केल्याची ही एक आनंद वार्ता. आणि मग आजपासून मावद याचं नाव मावंद. दादांनी सहकुटुंब उभयतांनी ही तीर्थयात्रा केली. त्याचा आनंद सोहळा कुटुंब साजरा करत आहे. त्यात सगळ्यांची उपस्थिती आणि आमची ही कीर्तनाची सेवा. 11 ते 1 होणार होतं असं काही 1 तास. उलट हे जे कीर्तन संपदा येणार होते ना ते आपल्याला सापडले. यातले बरेच पाहुणे एकला जे आलेत पाहुणला ते स्पेशल जेवायला आले होते. आता इलाज नाही सापडले आपल्या तावडीमध्ये. पाहुणे 1 ते पाहुणे 2 असे 1 तास आपल्याला ते मिळाले नाही तर असे मिळत नव्हते ते. तर जे होते ते चांगल्यासाठी होते. आमदार साहेबांनी चांगलं केलं, तुमच्या कानावर 4 शब्द पडले तेव्हा त्यांचंही आपल्या कुटुंबाच्या वतीनं स्वागत झालं. आणि या कुटुंबाच्या सर्व स्नेहीजनाच्या उपस्थितीत हा आनंद सोहळा पार पडला. सेवा संपली. दादांना आणि आई साहेबांना उरलेले 2 धाम करण्याची भगवंताला सद्बुद्धी द्यावी. लवकरात लवकर ते 2 धामही पूर्ण करून त्यांची 4 धामाची संकल्प यात्रा पूर्ण व्हावी आणि पुढेही त्यांना उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य लाभावं, देवधर्म करायची संधी मिळावी एवढी या निमित्तानं सद्भावना देऊ आणि सेवेला विराम देऊ. एकही चालेल. ज्ञानेश्वर माऊली राजमा आपले माननीय कळमनूरचे विधानसभा सदस्य आमदार संतोषरावजी बांगर साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन मनोगत व्यक्त करून सद्भावना व्यक्त करून तर गेलेच, पण त्यांच्या सौभाग्यवती आमच्या ताई साहेब
सौभाग्यवती गोदावरीताई संतोषरावजी बांगर यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. बरोबरच लक्ष्मीताई बांगर यांची पण उपस्थिती आहे. तेव्हा बांगर परिवाराचं या नागरे परिवाराचं प्रेम निश्चित यातून दिसून येतं. तेव्हा बांगर परिवाराला धन्यवाद आणि नागरे परिवाराला सद्भावना सदिच्छा सेवेला विनंती. विठ्ठल जय विठ्ठल.